राधानगरी तालुक्यातील सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 130हून अधिक रुग्ण उपचारांसाठी येतात। सर्पदंश, श्वानदंश, अपघातग्रस्त आणि इतर आपत्कालीन रुग्णांवर इथं तत्काळ उपचार केले जातात। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आणि बाळंतपणाच्या सेवाही नियमितपणे दिल्या जात असल्यानं हे केंद्र परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचं आरोग्य केंद्र ठरलंय। मात्र इथल्या रिक्त जागांमुळे रुग्ण सेवेवर परिणाम होत असल्यानं रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी होतीये। राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या 5 महिन्यांपासून शिपायांची 5ही पदं रिक्त असल्यानं रुग्णसेवेवर परिणाम होऊ लागलाय। आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा मोठा ताण पडतोय। शिपाई नसल्यानं रात्रीच्या वेळी येणाऱ्या गंभीर रुग्णांना स्ट्रेचरवरून नेणं, औषधं, वैद्यकीय साहित्याची व्यवस्था करणं, स्वच्छता राखणं, रुग्णांची ने-आण करणं आणि इतर सहाय्यक कामं परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाच पार पाडावी लागतायत। त्यामुळे त्यांच्या नियमित वैद्यकीय कामावरही परिणाम होत असून रुग्णांना सेवा देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। याच केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही नियमितपणे केल्या जातात। मात्र शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची काळजी घेणं, त्यांची हालचाल, साहित्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक कामांसाठी शिपाई नसल्यानं संपूर्ण जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यांवर येते। परिणामी कर्मचारी मानसिक आणि शारीरिक तणावाखाली काम करत असून त्याचा परिणाम रुग्णसेवेवरही होतोय। परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या या महत्त्वाच्या आरोग्य केंद्रात शिपायांची 5ही पदं दीर्घकाळ रिक्त राहणं ही गंभीर बाब मानली जाते। त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीनं हस्तक्षेप करून सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 5ही शिपायांची रिक्त पदं त्वरित भरावीत अशी मागणी रुग्ण, नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होतीये।